आपल्या ईदीचा दररोज उपस असतो म्हणून एवढी पाणी उपसलेलं आहे. सकाळी चालू केली ती. हे बघा, हा ऊस आहे आपला. मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं तुम्हाला. कसं वाटलं तुम्हाला ऊस? आता औषध टाकून पाण्यातून सोडायचं, ऊस फुगायचं. आता तुम्हाला तर माहितीच आहे साखरेचा भाव केवढा झाला आहे. हे बघा, आणि आता चाललं मोठा चल करायला. शेळ्यांना आणि गायांना खाणार लागल्यात. गायांना आणि शेळ्यांना चाललं सोडलेलं आहे आपण. हे बघा, आता मोठा चल करायचा आपल्याला अशा प्रकारे. अशा प्रकारे मोठा चल झालेली आहे. ही कपलच लावा लागतो. विषय काय माहिती का, पाऊस आला ना बघा, अशा प्रकारे पाणी पण वाढलेलं आहे. हा शेजारच्याचा ऊस आहे आणि आमच्या इकडं ऊस जास्त प्रमाणात असल्यामुळे बिबट्याचा वापर लई आहे. कालच आमच्या वस्ती बिबट्या आलता आणि आमच्या शेजारच्या घराच्या शेजारी पण बिबट्या आलता. हे बघा, ऊस शेजारच्याच आहे. तुम्हाला दाखवतोच आता. आपल्या किती शेळ्या आहे, किती गाय आहे. म्हणजे गाय आपल्या कमीच आहे. आता सध्या 2 कालवडी चालायला आणलेल्या आहे त्यांना. बघा, यांनी पण असंच पडीक ठेवले. का ठेवले ते आपल्याला नाही माहिती. त्यांच्या डोक्यात वेगळं कोण काहीतरी गणित असं. हे बघा, हे बघा मित्रांनो, मोटर चालू केली. मागाशी नाही दाखवत मोटर. आता इथं पाणी आलेलं आहे. मी असतो 5 मिनटं झालेत माझे. अशा प्रकारे उसाव पाणी लावून दिलेलं आहे आपण.